छावा भाग 86. सुप्याचा मोगली तळ मागे पडला. 300 मावळी घोडेस्वारांची जमात उन्हातून निथळत चालली होती. पेडगावच्या बहादूरगडाच्या ठाण झालेल्या दिलेर पठाणाला संभाजीराजांनी हारकारे पाठवून आपण येत असल्याची वर्दी दिली होती. 3000 घोडेस्वारांची दिमत घेऊन दिलेर खानाने इखलास खान मियाना व खैरत खान या आपल्या सरदारांना बहादूरगडावरून संभाजीराजांना घेण्यासाठी धाडले होते. इखलास आणि संभाजीराजे यांची सुपे पेडगाव मार्गावर भेट झाली. मावळी मोगली जोड फौज पेडगावच्या वाटेला लागली. पेडगावच्या वेशीवर खासा दिलेर खान सरंजामाने संभाजीराजांची राह ताकत उभाच होता. पूर्वी रजपूत मिर्झाने शिवाला सुलूखाला येणे भाग पाडले होते. तहाच्या अटी पूर्ण होईतो संभाला आपल्या गोटात ओलीस घेतले होते. त्यावेळी कर्हे पठारावर रजपुताने या संभाला एक शाही हत्ती नजर केला होता. मजाक म्हणून त्यावेळी फर्जंद संभाला केल्या गेलेल्या सवालाचा जाब याच पठाणाने ऐकला होता. सवाल होता, इतना बड़ा शाही हाथी कैसे साथ ले जाओगे शंभूराजे? शिवाच्या या कडव्या बच्च्याने मोठ्या गरुराने त्यावेळी जाब दिला होता. डुलत डुलत का होईना तुमचे हे जनावर चालते, ते नेणे सोपे आहे. पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत, ते नेणे कठीण आहे. पठाण आज या आठवणीने स्वतःशीच हसला. त्याच्या मनी विचार आला, जंगे दिल शहजादे, गड किले नहीं चलते, उन्हें उठाना मुश्किल है, पर आदमी तो चलता है, उसे उठाना आसान है. संभाजीराजे इखलाससह पेडगावच्या वेशीवर येताच मोगली तळावर शाजने नगारे झडले. खांद्यावरची हिरवी जरीबंदी खिल्लत नेटकी करीत दोन्ही हात पसरून हसतच आई ये शंभूराजे आई ये म्हणत दिलेर खान संभाजीराजांना सामोरा गेला. पठाणी छाताडाला भोसलाई छातवान भिडले. उभा तळ ते अकरीत बघायला वेशीवर लोटला होता. हाताला धरून पठाणाने संभाजीराजांना आपल्या सालारी डेऱ्यात आणले. मेणे जोडून संभाजीराजांचा जनाना हत्यारबंद पहाऱ्यात बहादूरगडाकडे रवाना केला गेला. दुसऱ्या दिवशी तळावर नजराणा पेश करण्यासाठी दिमाखदार बैठक उठविण्यात आली. शाही बिछायती पांघरून ती सजविण्यात आली होती. आपले इखलास खान इरज खान असे सरदार दिलेरने न विसरता हजर ठेवले होते. त्यांच्या साक्षीने संभाजीराजांना मोगली दख्खन सालार दिलेरने आलमगीराने दिल्लीहून पाठविलेला झुलबाज हत्ती, 3 अरबी घोडे, हिरव्या म्यानाची तलवार, चौघडा आणि शाही आसवाबांचा नजराणा पेश केला. 7000 स्वार आणि 7000 जातांची वऱ्हाड खानदेशाची मनसब संभाजीराजांना शाही दरबाराने बहाल केल्याचे फरमान जमल्या सरदार दरकदारांना घोषित करण्यात आले. दिल्या मनसबीतील हाताखाली येणाऱ्या फौजदार हवालदार नायकांची दिलेरने संभाजीराजांना ओळख करून दिली. जे फरमान औरंगजेबाने मागे संभाजीराजांच्यासाठी म्हणून पाठविले होते आणि जे शिवाजी महाराजांनी धिक्कारून ठोकरून परत पाठविले होते, ते आता संभाजीराजांनी विचित्र मनस्थितीच्या आहारी जाऊन स्वीकारले होते. मराठी दौलतीचे युवराज म्हणून मावळ्यांचे मुजरे आपलेसे करणारे संभाजीराजे आता औरंगजेबाचा शाही मनसबदार शंभू खान म्हणून हशमांचे कुर्नीस आपलेसे करू लागले. उमद्या बांड्या भोसल्यांच्या हयातीतील काळ्या कुट्ट पर्वाला सुरुवात झाली. पणजोबा मालोजीराजे, आजोबा शहाजीराजे, आबासाहेब शिवाजीराजे या भोसल्यांच्या कुळदेठातील कुणीही कधी ना कधीतरी हे काळे कुट्ट पर्व सोसल्या भोगल्याविना सुटलेले नव्हते. संभाजीराजांना दिला जाणारा नजराणा आणि मनसबदारी बघून एकच आसामी अस्वस्थ बेचैन झाली होती. बजाजीराजे निंबाळकरांचे पुत्र, छत्रपतींचे जावई,
संभाजीराजांचे एका नात्याने मामे भाऊ आणि दुसऱ्या नात्याने दाजीसाहेब महादजी निंबाळकर. नजराण्याच्या बैठकीवरून संभाजीराजे आपल्या डेऱ्यात आले. पाठोपाठ त्यांना पहाऱ्याच्या हशमाने वर्दी दिली. शालक फलटणवाले निंबाळकर पेश आ रहे हैं. मस्तकी तिकोनी जरीबंद पगडी असलेले, अंगावर खिल्लत चढविलेले महादजी डेऱ्यात आले. वयाने ज्येष्ठ असले तरी मानाची अदब राखत त्यांनी संभाजीराजांना तस्लीम दिली. आम्ही जातीने भेटीस आलो आहोत, युवराजांशी काही बोलावं म्हणून. महादजींनी विषयास हात घातला. बोला राजे, काय करून बसलात हे? कसे बोलावे ते महादजींना सुधरले नाही. मतलब कशाला आलात या खातेऱ्यात? संभाजीराजांनी महादजींना निरखत कडवा सवाल केला. अंगी शाही खिल्लत पांघरून तुम्ही आम्हाला हे विचारावं? तुम्ही काय इथं हत्यार राबविता आहात? आमचा सल काय तो कुणाला कळायचा नाही कधी. पहाडासारखे वडीलधारे पाठीशी असता ही आडवाट तुम्ही मात्र धरायला नको होती राजे. बस दाजीसाहेब, राजवाटा खुंटल्या की आडवाटेशिवाय काही करता येत नाही. आमचा सलही कुणाला कधीच नाही कळणार, कळला तरी उकलणार नाही. अजून शांत विचार करा राजे, वेळ गेली नाही. तुम्ही परतावं असं आम्हाला वाटतं. अभिषेक झालेल्या युवराजांनी राहावं अशी ही जागा नाही. आम्ही विचार केला आहे. आम्हाला युवराज म्हणू नका. भयान शांतता डेऱ्यात कुचमून पडली. या निर्णयानं पस्तवाल एवढंच सांगतो आम्ही. येतो आम्ही. महादजी आले तसे जायला निघाले. डेऱ्याबाहेर पडणाऱ्या त्यांच्या कानी बोल पडले. आमच्या अक्कासाहेबांना नमस्कार सांगा. युवराज म्हणून नव्हे, पाठचे दुर्भागी भाऊ म्हणून. सखूबाईंच्या आठवणीने संभाजीराजे पिळवटले. महादजी डेऱ्याबाहेर पडले. या मेहुण्यांच्या भेटीगाठीची खबर दिलेरला लागली होती. महादजी आपल्या गोटातील डेऱ्यात जातात न जातात तोच पठाणी हत्यारबंद हशमांचा त्या डेऱ्याभोवती घेर पडला. महादजी नजरबंद झाले. दिलेरखानाचे ग्रह आता बळाला आले. विजापूर दरबारात वजीर सिद्दी मसूद आणि सेनापती सर्जा खान यांची तेढ पडली. एकेकाळी मिर्झा राजा, दिलेर खान, शिवाजीराजे, नेताजी पालकर या 4 ताकदवार सेनापतींच्या स्वारीत विजापूरचे रक्षण करणारा सर्जा खान विजापूर पारखा होऊन थेट दिलेरला येऊन मिळाला. दख्खनेचा एक शहजादा आणि एक सरलष्कर मिळताच दिलेरचे पारडे जड झाले. औरंगाबादला असलेल्या मुअज्जम उर्फ शहा आलम या दख्खन सुभा औरंगपुत्राला दिलेरची ही वर्तान काही मानवणारी नव्हती. दिलेर आता विजापूर गिळण्याचं स्वप्न बघत होता. त्याला हे श्रेय मिळू नये म्हणून शहा आलम त्याला मराठ्यांवर चाल करण्याचा अनाहूत सल्ला देत होता. दोघांचे पराकोटीचे मतभेद झडत होते. संभाजीराजांसह दिलेरने बहादूरगड सोडला आणि अकलूजला तळ दिला. हे ठाणे आदिलशाही व मराठीशाहीवर चाल घेण्यासाठी मोक्याचे होते. दिलेर विजापूरवर चालून येणार या भयाने वजीर मसूद खानाने छत्रपती शिवाजीराजांशी बोलणी लावली. राजांनी मसूदला मदतीचा हात देण्याचे अभय लिहून पाठविले. यात 2 हेतू होते. विजापूर दिलेरच्या मोगली घशात जाऊ देणे हिताचे नव्हते आणि दुसरे म्हणजे साधेल त्या प्रयत्नाने संभाजीराजांना दिलेरच्या गोटातून उचलायचे होते. सरलष्कर हंबीरराव आणि आनंदराव यांच्या म्होरकेपणाखाली मराठी फौजांच्या 2 फळ्या आदिलशाहीत उतरल्या. या फौजांतील जासूद प्राण धोक्यात झोकून दिलेरच्या तळावर संभाजीराजांना भेटले होते. पण युवराज हट्टाला पेटले होते. काही ऐकायला तयार नव्हते. जासूद हताश परतले होते. आदिलशाहीत आता 3 शक्तींचा तिढा पडला होता.
अकलूजला दिलेर संभाजीराजे आणि सर्जा खान, विजापूरला चिंताग्रस्त मसूद खान व आदिलशाही आणि युवराज परत मिळण्यासाठी जमेल तेवढा आदिलशाही मुलूख मराठशाहीला जोडण्यासाठी दौडणाऱ्या मराठी फौजा. भाग 86 समाप्त.